नमस्कार मंडळी. तर फूड स्टोरी बाय पूजा या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण गावरान स्टाईल अंडा रस्सा करणार आहोत. तर मग चला करूया. त्यासाठी मी इथे 2 मोठे कांदे घेतलेले आहेत, टोमॅटो घेतलेला आहे आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे. ते छान असं मस्त भाजून घ्यायचं आहे. भाजून झालं की एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचं आहे थंड होण्यासाठी. नंतर मग बारीक करायचं आणि मिक्सर जारमध्ये आपण खोबरं, कांदा, टोमॅटो, 4-5 लसूण पाकळी, 1.5 इंच आला आणि कोथिंबीर टाकणार आहोत. यामध्ये मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे. जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी 5 अंडी घेतलेली आहेत. ती मी आधीच बॉईल करून घेतलेली होती. त्याला मधीतून कट द्यायचा आहे जेणेकरून त्यामध्ये सगळा मसाला लागतो. त्यानंतर एका पॅनमध्ये 1 टेबलस्पून ऑइल टाकायचं आहे. हळद, रेड चिली पावडर टाकायची आहे आणि अंडी त्यामध्ये परतून घ्यायची आहेत. छान परतून झाली की एका प्लेटमध्ये ठेवून द्यायची आहेत. त्यानंतर इथे मी 1 बटाटा घेतलेला आहे. त्याचे स्लाइस केलेले आहेत आणि तो सुद्धा असाच परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता तो सुद्धा मी असाच परतून घेतलेला आहे. त्यानंतर तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. त्याच पॅनमध्ये आपण 1 टेबलस्पून ऑइल टाकणार आहोत. काही खडे मसाले टाकणार आहोत आणि बारीक चॉप केलेला कांदा टाकणार आहोत. जे वाटण काढून घेतलेलं होतं ते 2 टेबलस्पून टाकणार आहोत आणि असं मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत असा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. त्यामध्ये अर्धा टेबलस्पून आपण हिंग टाकणार आहोत, गरम मसाला, रेड चिली पावडर आणि कांदा लसूण मसाला 2 टेबलस्पून टाकणार आहोत. तो व्यवस्थित वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि येथे मी गरम पाणी वापरलेलं आहे. गरम पाणी टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं मिश्रण एकजीव करून झालं की त्यावरती झाकण ठेवायचा आणि वाफ काढून घ्यायची आहे. तसंच चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. त्यानंतर अंडी आपण यामध्ये टाकणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून सगळा मसाला यामध्ये लागेल. इथे मी झाकण ठेवून 1 वाफ काढून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. येथे आपली अंडा करी तयार आहे. तुम्ही बघू शकता. वरून मस्त अशी कोथिंबीर टाकायची आणि गरमागरम भाकरी, चपाती किंवा भातासोबत खायला 1 नंबर लागते. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपीसाठी. थँक्यू.